नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोनी एजन्सीज परभणी. लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. विधान परिषदेची ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या 17च्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. महायुतीची पत्रकार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणूक मतदार नसल्यामुळे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे आता या निवडणुका होत आहेत असेही सुनील तटकरे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताचे सामर्थ्य वाढले आहे. आपला देश विकसित राष्ट्र म्हणून वेगाने प्रगती करत आहे. अशा वेळी NDA देशात आणि राज्यात प्रबळ असली पाहिजे. त्यामुळेच भाजपचे शिरस्थ नेते त्या दृष्टीने दखल घेत आहेत असेही तटकरे म्हणाले. महायुतीमध्ये चर्चा झाली असून जिथे जिथे महायुतीचे अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये अधिक लोक आले आहेत त्याबाबतच्या स्पष्ट सूचना तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आहेत. या निवडणुकीत प्रथम क्रमांकाचे मत द्यायचे आहे. दुसऱ्या क्रमांकाचे मत द्यायला कोणाकडे संख्याबळ नाही. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपेल, पण आजपासूनच अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या 3 वाजता अर्ज मागे घेतले जातील. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले पाहावयास मिळतील असे हे तटकरे यांनी स्पष्ट केले. विरोधकांना अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत. काही ठिकाणी शोधून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. आम्हाला आनंद आहे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा मूलभूत अधिकार आपल्याला दिला आहे. त्यामुळे निवडणुका होतील. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश मिळेल असा विश्वासही सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी आज जाहीर करावी म्हणून पत्रकार परिषद घेण्यात आली होती अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. बंडखोर म्हणून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल असे सांगतानाच यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली. 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी कारवाई करून लेबल दोष असलेले बेकरी पदार्थ आणि खुले खाद्य पदार्थ याचा एकूण 3,47,440 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक 30 मे 2026 रोजी अन्न आणि औषध प्रशासन अन्न सुरक्षा अधिकारी यांनी परभणी येथील वसमत रोडवरील किसान फूड्स या बेकरीची आकस्मिक पाहणी केली. या बेकरीमध्ये उत्पादित टोस्टच्या पाकिटावर अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 नुसार आवश्यक लेबल शिवाय विक्री आणि अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन केल्यामुळे चेरी टोस्ट आणि तीळ टोस्ट या अन्न पदार्थाचा 28,080 किमतीचा 286 किलोग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच परभणी शहरातील कच्ची बाजार येथील मेसर्स मनीयार्ड ट्रेडर्स या पिढीची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी खुल्या स्वरूपात विक्री करण्यात येणारे सोयाबीन तेल आणि पाम तेलाचा
रुपये 3,19,360 रुपये किमतीचा 1,996 किलोग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई परभणी येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ए चौधरी आणि छत्रपती संभाजीनगर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त SR करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे आणि तुषार खोपे यांच्या पथकाने केली आहे. परभणी शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत बॅनरवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी महापालिका प्रशासनास संबंधित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परभणी महापालिका अंतर्गत सर्व सहाय्यक आयुक्त तसेच कनिष्ठ अभियंता CSI आणि SI यांना शहरातील राजकीय, धार्मिक तसेच व्यावसायिक स्वरूपाचे विना परवानगी लावलेले अनधिकृत बॅनर आणि फलक तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी पोलीस विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे प्रभावी कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला पोलीस, आरोग्य, शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अंमली पदार्थाचा प्रश्न हा सामाजिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीत अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत दाखल गुन्हे, जप्तीची कारवाई आणि प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवणे, पानटपऱ्यांची तपासणी करणे, औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी औषधी दुकानांची नियमित तपासणी करून संशयित प्रकरणामध्ये पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करावी अशा सूचना देखील जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यावेळी दिल्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.